कित्येक वेळ तिथे बसल्यानंतर प्रीती घरी जायला निघाली. तिच्या मनात कित्येक विचारांचे आभाळ होते, डोळ्यात अश्रू होते आणि तिला सोडून जाणारा अनिकेत दिसत होता. आज खरंच प्रेमाने त्या पैशाच्या नात्याला कमजोर केलं याची जाणीव तिला झाली. रात्र खूप झाली. ती आता तिच्या घरी पोहोचली. सूरज तिची वाट पाहत बसला होता. प्रीती दरवाजा उघडून आत येते. समोर सूरज सोफ्यावर बसला होता. तिला पाहून थोडं रागातच तो विचारतो, कुठे गेली होतीस प्रीती? आणि तुझा फोन बंद का लागतोय? स्वतःला सावरत प्रीती बोलते, मैत्रिणीकडे गेले होते. यायला उशीर का झाला? झाला उशीर, जाऊ दे ना आता. जाऊन झोप बरं तू. प्रीती थोड्या चिडल्या आवाजात बोलते, कुठे गेली होतीस प्रीती? खरं सांग. त्या अनिकेतला भेटायला गेली होतीस ना? प्रीती अगदी रागात येत म्हणाली, हो, मी त्यालाच भेटायला गेले होते. अजून काही? कशाला पण? काल भेट झाली होती ना. मला भेटायचं होतं त्याला. मला भेटावंसं वाटत होतं त्याला. सरळ सरळ सांग ना प्रीती, की आजही प्रेम करतेस तू त्याच्यावर? हो, करते मी त्याच्यावर प्रेम. माझ्या प्रेमाला तुझ्या मनात काहीच किंमत नाही. सूरज मध्येच विचारतो. प्रीती गप्प राहिली, पण सूरज पुढे बोलला, तुला प्रीती तुझं प्रेमही सोडावंसं वाटलं नाही आणि माझ्याकडे मिळालेलं सुखही. स्वार्थी आहेस तू प्रीती, स्वार्थी. प्रीती काहीच न बोलता खोलीत निघून जाते. सूरज आता थोडा शांत होतो. शेजारीच ठेवलेल्या सिगारेटच्या पॉकेटातून एक सिगारेट काढतो आणि पेटवून ओढतो. असंख्य विचारांच्या समुद्रात बुडून जातो. सगळं काही अंधुक होतं. प्रीती ज्यावेळी पहिल्यांदा माझ्याकडे आली तेव्हा खरंच मला वाटलं, जगातला सगळ्यात नशीबवान माणूस मी आहे. मला माझं प्रेम मिळालं. पण ते कसं? तर या पैसा, संपत्तीकडे पाहून, की मी या संपत्तीचा रुबाब दाखवून ते मिळवलं. चूक माझीच आहे. हे खोटं प्रेम मी कधीही ओळखू शकलो नाही. प्रीतीला भेटायला गेलो तेव्हा ती माझ्यापेक्षा माझ्या हातातील त्या तिला भेट म्हणून आणलेल्या अंगठीकडे जास्त पाहत होती. मला वाटलं ती आनंदाने हुरळून गेली असेल, पण ती पैशातून नातं तयार करत होती. मग हे टिकेल तरी किती दिवस? जेव्हा हे सारं काही नकोसं वाटायला लागलं तेव्हा तिला आता पुन्हा अनिकेत आठवू लागला. नाही, मला तिला सावरायला हवं. सूरज भानावर येत खोलीत आला. त्याला समोर शांत बसलेली प्रीती दिसत होती. तिच्या सुंदर चेहऱ्यावरून त्याची नजर हटत नव्हती. तो तिच्या जवळ जात बोलू लागला, प्रीती, झालं गेलं विसरून जाऊ आपण. प्रीती ऐकून न ऐकल्यासारखं करत होती. तरीही सूरज तिला पुन्हा पुन्हा बोलत होता, ऐक ना प्रीती, हे बघ, मी तुझ्यावर खूप प्रेम करीन. त्या अनिकेतपेक्षाही जास्त करीन. पण असं वेड्यासारखं करू नकोस. तू जा बरं सूरज इथून. प्रीती त्याला लांब करत म्हणाली. सूरज तिला काहीच बोलत नाही. तो बाहेर निघून जातो. रात्रभर तो बाहेर बसून काढतो. प्रीती आणि त्याच्यामधल्या या नात्याला कोणत्याच गोष्टीची मात्रा लागू होत नाही हे त्याला कळून चुकलं होतं. कारण प्रीतीला आता या नात्याची गरजच राहिली नव्हती. त्याच्या मनात असंख्य विचार येत होते. कधी त्याला वाटलं आपण जाऊन जाब विचारावा तिला, की मी तुझा नवरा आहे प्रीती. हे असलं नाटक माझ्यासमोर चालणार नाही. पण पुन्हा मन शांत होई. पण कधी वाटे सरळ जाऊन त्या अनिकेतला विचारावं, की तू माझ्या बायकोला का भेटलास ते. पण त्याची काहीच चूक नाहीये हे माहितीये मला. सारं काही अवघड आहे हे. रात्रभर सूरज हॉलमध्ये सोफ्यावर झोपी गेला. सकाळी उशिरा त्याला जाग आली. झोपेतून उठल्या उठल्या तो प्रीती झोपी गेली होती तिथे गेला. पण ती तिथे नव्हतीच. तिला त्याने सगळ्या घरात शोधलं, पण ती घरी नव्हतीच. त्याने फोनही लावला, तोही बंद लागत होता. त्याला आता काळजी वाटू लागली. तो घरातून बाहेर पडला. सगळीकडे तो तिला शोधू लागला. कदाचित ती रागात कुठे निघून तर गेली नाही ना, असं त्याला वाटू लागलं. ती पुन्हा त्या अनिकेतला भेटायला गेली असेल का? काहीच कळत नाही. सूरज मनातून खचून गेला. त्याच्या मनात नाही नाही ते विचार येऊ लागले. प्रीती माझं पहिलं प्रेम, जिच्यावर मी मनापासून प्रेम केलं ती प्रीती. ती अशी कुठे निघून गेली मला न सांगता. मला सांगून तरी जायचं ना. एवढं काय लगेच नाराज व्हावं. देवा, ती कुठे असेल.
तिथे तिला सुखरूप ठेव. सूरज आता हताश झाला होता. राहून राहून तो तिचा फोन लागतो का ते पाहत होता. आणि थोड्या वेळाने तिचा फोन लागतो आणि ती फोन उचलते. सूरज बोलू लागतो. प्रीती प्रीती प्रीती, कुठे आहेस तू? असं मला न सांगता कुठे निघून गेलीस तू? सूरज, मी नीट आहे. तू तू उगाच माझी काळजी करू नकोस बरं. मी काही लहान बाळ नाहीये. पण तू आहेस कुठे? मी आहे जिथे आहे तिथेच. अनिकेत सोबत आहेस ना तू? नाही, श्वेताकडे आली आहे. श्वेता म्हणजे ते अनिकेतची बायको? हो, येईल मी थोड्या वेळाने घरी. उगाच फोन करू नकोस. एवढं बोलून प्रीती फोन कट करते. सूरज निराश होऊन घरी निघून जातो. इकडे श्वेता प्रीतीला बोलते. आज अचानक कसं काय येणं केलं? सहजच आले होते. या इकडे आले. मग अनिकेत म्हणाला होता की इथे जवळच राहतो आम्ही, म्हणून म्हटलं भेटावं चला. प्रीती घरात इकडे तिकडे पाहत म्हणाली. हो का? अनिकेत म्हणाले का? अनिकेत नाही घरी. ते सकाळीच गेले ऑफिसला. अच्छा, काय घेणार मग? चहा की कॉफी? श्वेता प्रीतीला विचारते. काही नको. बरं चल मी निघते. लगेच? काहीतरी घ्या. नको, पुन्हा कधीतरी. आता काय, भेट होईलच वरचेवर. श्वेता काहीच बोलत नाही. तिला प्रीतीचं अचानक येणं थोडं वेगळंच वाटलं, पण ती त्याच्याकडे जास्त लक्ष देत नाही. ऑफिस संपवून अनिकेत संध्याकाळी घरी आल्यानंतर ती त्याला म्हणते. अरे अनिकेत, आज प्रीती आली होती रे घरी. कस काय? अनिकेत आश्चर्याने विचारतो. काय माहीत, आली काय, बसली काय, आणि तू नाही म्हणले की निघून गेली काय, काही कळत नाही. श्वेता शांत बोलत होती. जाऊ दे, सोड, ती अशीच आहे. नाही रे, पण तिचं वागणं सगळंच जरा वेगळं वाटलं मला. श्वेता, जाऊ दे ना, अनिकेत तिला जवळ घेत म्हणाला. आणि तेवढ्यात मोबाईलच्या मेसेजची टोन वाजते. पुढील स्टोरी नक्की पहा. तिसरा भागही असाच इंटरेस्टिंग असेल. आवर्जून भेट द्या.